राही के लिए। देखना न भूलिए 28 सितंबर को दिन में 3 बजे दूरदर्शन के सह्याद्री चैनल पर। मी का अगदी खेडेगावात जन्मलो. टेलिग्राम आला होता की बाबूज गॅरेज मिक्स विथ लेमन वॉटर आणि 3 दिवसांनी पत्र आलं की टेलिग्राम काय होता की बाबूज मॅरेज फिक्स विथ लिमयज डॉटर. असं तो टेलिग्राम. गॅरेज वॉज मॅरेज, Marriage, लेमन वॉज लिमय आणि वॉटर वॉज डॉटर. बातमी देताना तुम्ही जे सांगितलं, तुमच्या ज्या कारणासाठी तुम्ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याचा खरोखर वृत्तांत लोकांसमोर मांडला पाहिजे. ती खरी पत्रकारिता आहे. ज्येष्ठ संपादक पत्रकार दिनकर रायकर. रविवार 27 सप्टेंबर 2020 दुपारी 3 वाजता आणि रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना के इस नमस्कार. कालखंड में पूरी दुनिया अनेक परिवर्तनों के दौर कोरोनाच्या या काळात संपूर्ण जग दो गज अनेक की बदल दूरी अनुभवत आहे. एक अनिवार्य जरूरत बन गई है. आज सार्वजनिक जीवनात वावरताना परस्परांपासून 2 मीटर अंतर राखणं ही काळाची गरज झाली आहे. और करीब लाने त्याच का वेळी काम भी किया. या कोरोना काळानं लेकिन इतने कुटुंबातल्या लंबे सदस्यांना समय तक एकमेकांच्या एक जवळ साथ आणण्याचं रहना, काम सुद्धा केलं आहे. रहना, मात्र इतका दीर्घकाळ एकत्र राहायचं, हर पल खुशी कसं राहायचं? भरी कैसे हो, वेळ कसा घालवायचा, कई परिवारों को दिक्कतें आई. प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता जो येईल, हमारी परंपराएं थी, तर अनेक कुटुंबांना जो परिवार में वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. सरिता के आणि त्याचं कारण होतं, आमच्या ज्या पूर्वापार परंपरा आहेत त्या प्रत्येक कुटुंबात संस्कार म्हणून चालत आलेल्या आहेत, जहां से सब पण आता त्यांची कुठेतरी उणीव भासत आहे. और इसके कारण असं वाटतंय की अशी अनेक कुटुंब आहेत जिथे यापैकी काही उरलेलं नाही बिताना. आणि त्या अभावामुळे संकटाचा हा काळ व्यतीत करणं एक महत्वपूर्ण बात क्या या काही कुटुंबांना थोडं कठीण जात आहे. कोई बुजुर्ग बड़े व्यक्ति आणि त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती होती? प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणी वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती गोष्टी सांगत असत जरूर एहसास आणि घराला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत असत. विधाएं बनाई थी वो आज. आपल्याला या काळात याची जाणीव निश्चितच झाली असेल और जब की आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होत्या त्या आजही किती महत्त्वाच्या आहेत ऐसी ही एक विधा आणि आपण त्या प्रथा पाळणार नसू तर त्यांची किती उणीव भासते. स्टोरी टेलिंग अशीच एक प्रथा, जसं मी सांगितलं, ती म्हणजे गोष्टी सांगण्याची कला, स्टोरी टेलिंग. मानव सभ्यता मित्रहो, मानवी संस्कृती इतकाच कथा कहाण्यांचा इतिहास जुना आहे. लोगों के रचनात्मक व्हेअर देर इज सोल देर इज अ स्टोरी. संवेदनशील पक्ष को गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, करना हो. व्यक्त होते. माँ अपने छोटे बच्चों को गोष्टीची खरी ताकद अनुभवायची असेल खाना खिलाने के लिए तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते ना, तेव्हा निरीक्षण करा. परिव्राजक के रूप में रहा. मी आयुष्यात दीर्घकाळ एक परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. नए लोग नए भटकंती करणं हेच माझं आयुष्य होतं. परिवारों में जाता था रोज नवं गाव, नवी माणसं, नवी कुटुंब. और कभी कभी पण जेव्हा मी या कुटुंबांसोबत राहत असे तेव्हा मी तिथल्या बालकांसोबत गप्पा मारत असे बच्चे मुझे कहते आणि कधी कधी त्या बालकांना सांगत असे, कहानी नहीं, चला हम चुटकुला. आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू. और मुझे त्यांची उत्तरं ऐकून मला आश्चर्य वाटे. कि अंकल आप हमें चुटकुला मुलं मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही विनोद सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा विनोद सांगण्याचाच आग्रह करत असत. हित हो गई. म्हणजे गोष्ट हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता आणि त्यांचं अवघं आयुष्य फक्त अशा विनोदांनी समृद्ध झालं होतं. किस्सा गोई की मित्रहो, एक समृद्ध भारताला गोष्ट सांगण्याची गर्व है. किंवा किस्से सांगण्याची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. हितोपदेश आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत जिथे हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा चालत आली आहे, जिथे विवेक आणि बुद्धिमत्ता यांचं महत्त्व सहजपणे पटवून देण्यासाठी आमच्या गोष्टींमध्ये पशुपक्षी आणि पर्यांचं काल्पनिक विश्व रचलं गेलं आहे. कहानियां कहने की प्राचीन पद्धति आमच्याकडे कथा सांगण्याची परंपरा सुद्धा पूर्वापार चालत आली आहे. हमारे यहाँ तरह धार्मिक गोष्टी सांगण्याची ही प्राचीन पद्धत आहे. यात कथा कालक्षेवम सुद्धा समाविष्ट आहे. सुनाने की आमच्याकडे वेगवेगळ्या लोककथा सुद्धा प्रचलित आहेत. इसे तामिळनाडू आणि केरळमध्ये अतिशय रंजक पद्धतीनं गोष्ट सांगितली जाते. या पद्धतीला विल्लू पाठ असं म्हटलं जातं.
भारत में गोष्ट आणि संगीत यांचा सुंदर मेळ या पद्धतीत अनुभवायला मिळतो. इन दिनों साइंस भारतात और साइंस फिक्शन से कठपुतळी जुड़ी ही सुद्धा पारंपरिक कला आहे. कहानी कहने की विधा अलीकडच्या काळात लोकप्रिय हो विज्ञान आणि विज्ञानावर आधारित देखा काल्पनिक हूं तसंच इतर कथा सांगण्याच्या पद्धती किस्सा लोकप्रिय गोई होत की आहेत. कला को आगे बढ़ाने के लिए मी नेहमी पाहतो सराहनीय की पहल अनेक लोक कर किस्से सांगण्याची कला लोकप्रिय करण्यासाठी गाथा कौतुकास्पद स्टोरी प्रयत्न डॉट करत आहेत. इन जैसी वेबसाइट के बारे में जानकारी मिली जिससे गाथा अमर स्टोरी व्यास डॉट इन बाकी यासारख्या लोगों काही के साथ संकेतस्थळांबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली जिथे IIM इतरांसोबत अहमदाबाद से अमर व्यास यांच्या MBA कथाही करने के बाद उपलब्ध आहेत. विदेशों में चले गए अमर व्यास वापिस आए. हे IIM अहमदाबाद इथून बेंगलुरु में MBA रहते पूर्ण हैं करून परदेशी और निघून समय गेले होते, निकालकर पण काही काळानं ते भारतात परत आले. इस प्रकार ते का सध्या बंगळुरू इथं राहतात आणि वेळात वेळ काढून अशा प्रकारचं ग्रामीण गोष्टींशी भारत संबंधित कहानियों कौतुकास्पद कार्य करत आहेत. प्रचलित कर रहे हैं. या व्यतिरिक्त सुद्धा असे अनेक प्रयत्न सुरू भवानी आहेत देशपांडे जे ग्रामीण भारतातल्या कथा लोकप्रिय करत आहेत. मराठी वैशाली व्यवहारे देशपांडे लोकप्रिय बनावत यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हमारी संस्कृति से जुड़ी चेन्नईच्या श्री विद्या आणि राघवन सुद्धा आपल्या संस्कृतीशी निगडीत कथांचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यग्र आहेत. नाम की दो त्याचबरोबर वेबसाइट भी कथालय आणि द इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्क ही 2 संकेतस्थळ सुद्धा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. ORG में कहानियों को गीता रामानुजन यांनी कथालय.org मध्ये कथा संकलित केल्या आहेत. अलग अलग शहरों तर द इंडियन स्टोरी टेलिंग नेटवर्कच्या माध्यमातून जा रहा है वेगवेगळ्या शहरांमधल्या कथाकारांचं एक जाळं तयार केलं जात आहे. जो बापू से जुड़ी कहानियों को लेकर बहुत बंगळुरूमध्ये विक्रम श्रीधर नावाचे एक गृहस्थ आहेत काम कर रहे हो. जे बापूंशी संबंधित कथा उत्कृष्ट पद्धतीनं सादर करतात. सोशल मीडिया या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक या क्षेत्रात काम करत असतील. आपण समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतच्या माहितीची देवाणघेवाण अवश्य करा. अन्य सदस्य जुड़े हैं. आज बंगळुरू स्टोरी टेलिंग सोसायटीच्या भगिनी अपर्णा आथरेय जानते हैं आणि इतर सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत. चला त्यांच्यासोबत गप्पा मारूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. कैसे हैं आप? मैं ठीक हूँ. आप कैसे हैं अपर्णा जी? बिल्कुल बढ़िया सर जी. सबसे पहले मैं बैंगलोर स्टोरी टेलिंग सोसाइटी की ओर से धन्यवाद देना चाहती हूँ कि आपने हमारे जैसे कलाकारों को इस मंच पे बुलाया है और बात कर रहे हैं. और मैंने सुना है कि आज तो शायद आपकी पूरी टीम भी आपके साथ बैठी हुई है. जी जी बिल्कुल बिल्कुल सर. तो अच्छा होगा कि आपकी टीम का परिचय करवा दें ताकि मन की बात के जो श्रोता है उनको परिचय हो जाए कि आप लोग कैसा बड़ा अभियान चला रहे हैं. सर मैं अपर्णा आत्रेय हूँ. मैं 2 बच्चों की माँ हूँ, एक भारतीय वायुसेना के अफसर की बीवी हूँ और एक पैशनेट स्टोरी टेलर हूँ सर. स्टोरी टेलिंग की शुरुआत 15 साल पहले हुई थी जब मैं सॉफ्टवेयर इंडस्ट्री में काम कर रही थी. तब मैं CSR प्रोजेक्ट्स में वॉलंटरी काम करने के लिए जब गई थी तब हजारों बच्चों को कहानियों की माध्यम से शिक्षा देने के मौका मिला. और ये कहानी जो मैं बता रही थी वो अपनी दादी माँ से सुनी थी. लेकिन जब कहानी सुनने वक्त मैं जो खुशी उन बच्चों में देखा, मैं क्या बोलूँ आपको, कितनी मुस्कुराहट थी, कितनी खुशी थी. तो उसी समय मैंने तय किया कि स्टोरी टेलिंग मेरे जीवन का एक लक्ष्य होगा सर. आपकी टीम में और कौन है वहाँ? मेरे साथ हैं शैलजा संपत. नमस्कार सर. नमस्ते जी. मैं शैलजा संपत बात कर रही हूँ. मैं तो पहले टीचर थी, उसके बाद जब मेरे बच्चे बड़े हुए तब मैंने थिएटर में काम शुरू किया और फाइनली कहानियों को सुनाने में सबसे ज्यादा संतृप्त मिला. धन्यवाद. मेरे साथ सौम्या है. नमस्कार सर. नमस्ते जी. मैं हूँ सौम्या श्रीनिवासन. मैं एक साइकोलॉजिस्ट हूँ. मैं जो काम करती हूँ बच्चों और बड़े लोगों के साथ, उसमें मैं कहानियों के द्वारा मनुष्य के नव रसाओं को जगाने में कोशिश करती हूँ और उसके साथ चर्चे भी करती हूँ. ये मेरी लक्ष्य है, हीलिंग एंड ट्रांसफॉर्मेटिव स्टोरी टेलिंग. नमस्ते सर. नमस्ते जी. मेरा नाम अपर्णा जयशंकर है. वैसे तो मेरे सौभाग्य है कि मैं अपनी नाना नानी और दादी के साथ इस देश के विभिन्न भागों में पली हूँ, इसीलिए रामायण, पुराणों और गीता की कहानियाँ मुझे विरासत में हर रात को मिलती थी. और बैंगलोर स्टोरी टेलिंग सोसाइटी जैसी संस्था है तो मुझे तो स्टोरी टेलर बनना ही था. मेरे साथ मेरे साथी लावण्या प्रसाद है. लावण्या जी नमस्ते. नमस्ते सर. आई एम एन इलेक्ट्रिकल इंजीनियर turned professional storyteller. Sir, I grew up listening to stories from my grandfather. I work with senior citizens in my special project called Roots, where I help them document their life stories for their families.
लावण्या जी, आपको बहुत बधाई। और जैसा आपने कहा, मैंने भी एक बार मन की बात में सबको कहा था कि आप परिवार में अपने दादा दादी नाना नानी है तो उनसे उनके बचपन की कहानियां पूछिए और उसको टैप कर लीजिए, रिकॉर्ड कर लीजिए, बहुत काम आएगा, ये मैंने कहा था। लेकिन मुझे अच्छा लगा कि एक तो आप सबने जो परिचय दिया अपना, उसमें भी आपकी कला, आपकी कम्युनिकेशन स्किल और बहुत ही कम शब्दों में बहुत ही बढ़िया ढंग से आपने अपना परिचय करवाया, इसलिए भी मैं आपको बधाई देता हूँ। थैंक यू सर, थैंक यू। अब जो हमारे श्रोता लोग हैं मन की बात के, उनका भी मन करता होगा कहानी सुनने का। क्या मैं आपको रिक्वेस्ट कर सकता हूँ, एक तो कहानी सुनाएं आप लोग? जी बिल्कुल, ये तो हमारा सौभाग्य है जी। चलिए चलिए सुनते हैं कहानी एक राजा की। राजा का नाम था कृष्णदेवराय और राज्य का नाम था विजयनगर। अब राजा हमारे थे तो बड़े गुणवान, अगर उनमें कोई खोट बतानी ही था तो वो था उनका अधिक प्रेम अपने मंत्री तेनालीरामा की ओर और दूसरा भोजन की ओर। राजा जी हर दिन दोपहर के भोजन के लिए बड़े आस से बैठते थे कि आज कुछ अच्छा बना होगा, और हर दिन उनके बावर्ची उन्हें वही बेजान सब्जियां खिलाते थे। तुरई, लौकी, कद्दू, टिंडा। उफ। ऐसे ही एक दिन राजा ने खाते खाते गुस्से में थाली फेंक दिया और अपने बावर्ची को आदेश दिया, या तो कल कोई दूसरा स्वादिष्ट सब्जी बनाना या फिर कल मैं तुम्हें सूली पे चढ़ा दूंगा। बावर्ची बेचारा डर गया। अब नई सब्जी के लिए वो कहाँ जाए? बावर्ची भागा भागा चला सीधे तेनालीरामा के पास और उसे पूरी कहानी सुनाई। सुनकर तेनालीरामा ने बावर्ची को उपाय दिया। अगले दिन राजा दोपहर के भोजन के लिए आए और बावर्ची को आवाज दिए, आज कुछ नया स्वादिष्ट बना है या मैं सूली तैयार कर दूं? डरे हुए बावर्ची ने झटपट से थाली सजाया और राजा के लिए गर्मा गर्म खाना परोसा। थाली में नई सब्जी थी। राजा उत्साहित हुए और थोड़ी सी सब्जी चखे। वाह, क्या सब्जी थी! ना तुरई की तरह फीकी थी, ना कद्दू की तरह मीठी थी। बावर्ची ने जो भी मसाला भून के कूट के डाला था, सब अच्छी तरह से चढ़ी थी। उंगलियां चाटते हुए संतुष्ट राजा ने बावर्ची को बुलाया और पूछा कि ये कौन सी सब्जी है, इसका नाम क्या है? जैसे सिखाया गया था वैसे ही बावर्ची ने उत्तर दिया, महाराज, ये मुकुटधारी बैंगन है। प्रभु, ठीक आप ही की तरह यह भी सब्जियों का राजा है और इसीलिए बाकी सब्जियों ने बैंगन को मुकुट पहनाया। राजा खुश हुए और घोषित किए, आज से हम यही मुकुटधारी बैंगन खाएंगे और सिर्फ हम ही नहीं, हमारे राज्य में भी सिर्फ बैंगन ही बनेगा और कोई सब्जी नहीं बनेगी। राजा और प्रजा दोनों खुश थे। यानी पहले पहले तो सब खुश थे कि उन्हें नई सब्जी मिली है, लेकिन जैसे ही दिन बढ़ते गए सुर थोड़ा कम होता गया। एक घर में बैंगन भरता तो दूसरे के घर में बैंगन भाजा, एक के यहाँ कत्ते का सांबार तो दूसरे के यहाँ वांगी बात। एक ही बैंगन बेचारा कितना रूप धारण करे। धीरे धीरे राजा भी तंग आ गए, हर दिन वही बैंगन। और एक दिन ऐसे आया कि राजा ने बावर्ची को बुलाया और खूब डांटा, तुमसे किसने कहा कि बैंगन के सर में मुकुट है? इस राज्य में अब से कोई बैंगन नहीं खाएगा। कल से बाकी कोई भी सब्जी बनाना, लेकिन बैंगन मत बनाना। जैसे आपकी आज्ञा महाराज, कह के बावर्ची सीधा गया तेनालीरामा के पास। तेनालीरामा ने के पांव पड़ते हुए कहा कि मंत्री जी धन्यवाद, आपने हमारी प्राण बचा ली। आपके सुझाव के वजह से हम कोई भी सब्जी राजा जी को खिला सकते हैं। तेनालीरामा हंसते हुए कहा, वो मंत्री ही क्या जो राजा को खुश न रख सके। और इसी तरह राजा कृष्णदेवराय और मंत्री तेनालीरामा की कहानियां बनती रही और लोग सुनते रहे। धन्यवाद। आपने बात में इतनी एग्जैक्टनेस थी, इतनी बारीकियों को पकड़ा था। मैं समझता हूँ बच्चे बड़े जो भी सुनेंगे कई चीज़ों का स्मरण रखेंगे। बहुत बढ़िया ढंग से आपने बताया। और विशेष कोइंसिडेंस ऐसा है कि देश में पोषण माह चल रहा है और आपकी कथा भोजन से जुड़ी हुई है। और मैं जरूर, ये जो स्टोरी टेलर्स आप लोग हैं और भी लोग हैं, हमें किस प्रकार से हमारे देश की नई पीढ़ी को, हमारे महान महापुरुष, महान माताएं बहनें जो हो गई हैं, कथाओं के माध्यम से उनके साथ कैसे जोड़ा जाए। हम कथा शास्त्र को और अधिक
कैसे प्रचारित करें, पॉपुलर करें और हर घर में अच्छी कथा कहना, अच्छी कथा बच्चों को सुनाना, ये जाने जीवन की बहुत बड़ी क्रेडिट हो, ये वातावरण कैसे बनाए, उस दिशा में हम सब ने मिलकर के काम करना चाहिए। लेकिन मुझे बहुत अच्छा लगा आप लोगों से बात करने कर, और मैं आप सबको बहुत शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। कहानी के द्वारा संस्कार सरिता को आगे बढ़ाने कथेच्या माध्यमातून संस्कारांचा प्रवाह पुढे नेणाऱ्या या भगिनींशी झालेला संवाद आपण आताच ऐकला। बात थी तो मुझे लगा कि जेव्हा मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत होतो तेव्हा बराच वेळ आमचा संवाद सुरू होता। मला वाटतं की मन की बात या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे माझा त्यांच्याशी जो काही संवाद झाला तो संपूर्ण संवाद मी नरेंद्र मोदी ॲपवर अपलोड करेन। संपूर्ण कथा तुम्ही तिथे नक्की ऐका। आता मन की बात कार्यक्रमात मी त्या संवादाचा एक लहानसा भाग ऐकवला। कहानियों के लिए कोई समय निकाल तुम्हा सर्वांना मी आग्रहानं विनंती करतो की घरात दर आठवड्याला या कथांसाठी थोडासा वेळ काढा। विषय तय करें। आपण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी प्रत्येक आठवड्याकरता एक विषय निश्चित करू शकता। करुणा, संवेदनशीलता, पराक्रम, त्याग आहे, शौर्य अशी एखादी भावना निवडावी आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्या आठवड्यात त्या एकाच विषयावर आधारित वेगवेगळ्या कथा शोधाव्यात आणि कुटुंबातल्या प्रत्येकानं त्या एका विषयाशी संबंधित एक एक गोष्ट सांगावी। हर किसी को कितना आनंद बघता बघता कुटुंबात अशा कथांचा एक मोठाच खजिना तयार होईल। संशोधनाचं एक उत्तम कार्य होऊन जाईल। सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाला एक नवी ऊर्जा मिळेल। याच पद्धतीनं आपण आणखी एक काम करू शकतो। कथाकथन करणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्ष पूर्ण करणार आहोत। आपण आपल्या कथांच्या माध्यमातून गुलामगिरीच्या कालखंडातल्या सर्व प्रेरक घटनांचा प्रचार करू शकतो। 1957 से 1947 तक विशेषतः 1857 ते 1947 या कालावधीतल्या प्रत्येक लहान मोठ्या घटनेचा परिचय आता आपण आपल्या नव्या पिढीला या कथांच्या माध्यमातून करून देऊ शकतो। और अधिक मजबूत बने। मला असा विश्वास आहे की आपण हे काम निश्चित कराल। कथा सांगण्याची ही कला देशात अधिक सक्षम व्हावी, या कलेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, सहजतेनं कथांचा प्रसार व्हावा, यासाठी चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। माझ्या प्रिय देशवासियांनो, या कथांच्या जगतातून आता आपण जाऊया 7 समुद्रापलीकडे। हा आवाज ऐका। मैं वेस्ट अफ्रीका के एक देश माली से हूँ। मुझे फरवरी में भारत में विश्व के सबसे बड़े धार्मिक त्योहार कुंभ मेला में शामिल होने का अवसर मिला। मेरे लिए ये बहुत ज्यादा गर्व की बात है। मुझे कुंभ मेला में शामिल होकर बहुत अच्छा लगा और भारत के कल्चर को देखकर बहुत कुछ सीखने को मिला। मैं विनती करना चाहता हूं कि हम लोगों को एक बार फिर भारत विजिट करने का अवसर दिया जाए ताकि हम और भारत के बारे में सीख सकें। नमस्ते। है ना मजेदार। तो ये थे माली के गंमत वाटली ना हे ऐकून? देम्बेले। हे होते माली मधले सेदू देम्बेले। पश्चिम आफ्रिका माली हा भारतापासून खूप दूर पश्चिम आफ्रिकेतला एक मोठा देश आहे। सेदू देम्बेले माली के एक शहर सेदू देम्बेले हे मालीच्या किटा या शहरातल्या एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत। और पेंटिंग, ड्राइंग ते विद्यार्थ्यांना इंग्रजी, संगीत, लेकिन उनकी एक चित्रकला आणि रंगकाम शिकवतात। माली के हिंदुस्तान का त्यांची आणखी एक ओळख सुद्धा आहे। और उन्हें लोक त्यांना मालीचे हिंदुस्थानचा बाबू या नावाने ओळखतात आणि सेदूना त्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो। घंटे का रेडियो कार्यक्रम प्रस्तुत दर रविवारी दुपारनंतर ते मालीमध्ये 1 तासाचा रेडियो कार्यक्रम सादर करतात। बॉलीवुड सॉन्ग्स। या कार्यक्रमाचं नाव आहे इंडियन फ्रिक्वेन्सी ऑन बॉलिवूड सॉन्ग्स। इस कार्यक्रम के दौरान गेली 23 वर्ष ते हा कार्यक्रम सादर करत आले आहेत। लोकभाषा या कार्यक्रमात ते फ्रेंच बरोबरच बंबारा या मालीमधल्या लोकभाषेत सुद्धा समालोचन करत संवाद साधतात आणि नाट्यपूर्ण पद्धतीनं कार्यक्रम सादर करतात। भारताविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम आहे। 15 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता, हे त्यांच्या भारतावरच्या प्रेमाचं आणखी एक कारण आहे। प्रत्येक रविवार रात 9 सेदूजी यांनी आता दर रविवारी रात्री 9 वाजता 2 तासाचा आणखी एक कार्यक्रम सुरू केला आहे। या कार्यक्रमात ते बॉलिवूड मधल्या एका संपूर्ण चित्रपटाची कथा फ्रेंच आणि बंबारा भाषेत ऐकवतात।
अनेकदा भावनिक प्रसंग ऐकवताना ते स्वतः आणि त्यांचे श्रोते सुद्धा एकत्रच रडू लागतात. सेदूजींच्या वडिलांनी भारतीय संस्कृतीशी त्यांची ओळख करून दिली होती. त्यांचे वडील चित्रपट आणि रंगभूमीसाठी काम करत असत आणि तिथे भारतीय चित्रपट दाखवले जात असत. यावर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांनी एका ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना हिंदी भाषेतून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज त्यांची मुलं अगदी सहजपणे भारताचं राष्ट्रगीत गातात. आपण हे दोन्ही व्हिडिओ नक्की पहा आणि भारताप्रती त्यांचं प्रेम अनुभवा. सेदूजी जेव्हा कुंभमेळ्यासाठी भारतात आले होते तेव्हा ते एका प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते आणि मी त्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली होती. भारताविषयी त्यांना असलेलं हे वेड, स्नेह आणि प्रेम आपल्या सर्वांसाठी खरोखरच खूप अभिमानाची बाब आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की ज्यांची मुळं जमिनीशी जोडलेली असतात ते मोठमोठ्या वादळांमध्ये सुद्धा ठामपणे उभे राहू शकतात. कोरोनाच्या या कठीण काळात आमचं कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी हे याचं उत्तम उदाहरण आहे. संकटाच्या काळात सुद्धा आमच्या देशाच्या कृषी क्षेत्रानं पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. मित्रहो, देशाचं कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, आमची गावं ही आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ही मंडळी मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल. मागच्या काही काळात या क्षेत्रांनी अनेक बंधनांतून स्वतःला मुक्त केला आहे, अनेक बेड्या तोडायचा प्रयत्न केला आहे. मला अनेक शेतकऱ्यांची पत्र येतात. शेतकरी संघटनांशी चर्चा होत राहते. कृषी क्षेत्र कशा प्रकारे नवी शिखरं गाठत आहे, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात. त्यांच्याकडून जे काही मी ऐकलं आहे, इतरांकडून जे काही ऐकलं आहे, त्याबद्दल आज मन की बात कार्यक्रमात काही गोष्टी आपल्याला सांगाव्यात असं मला वाटतं. हरियाणामध्ये सोनीपत जिल्ह्यात आमचे एक शेतकरी बंधू राहतात. त्यांचं नाव आहे श्री कंवर चौहान. ते म्हणतात की एक काळ असा होता जेव्हा मंडईच्या बाहेर आपली फळं आणि भाज्या विकणं फारच कठीण होतं. मंडईच्या बाहेर फळं आणि भाज्या विकायचा प्रयत्न केला तर अनेकदा त्यांची फळं, भाज्या आणि गाड्या सुद्धा जप्त केल्या जात असत. मात्र 2014 साली फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त करण्यात आलं. त्याचा मोठा फायदा त्यांना तसंच इतर शेतकऱ्यांना सुद्धा झाला. 4 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या गावातल्या शेतकऱ्यांसोबत मिळून एक शेतकरी उत्पादक समूह स्थापन केला. आज गावातले शेतकरी स्वीट कॉर्न आणि बेबी कॉर्न या प्रकारच्या मक्याची शेती करतात. आज दिल्लीतली आझादपूर मंडी, मोठमोठी दुकानं तसंच पंचतारांकित हॉटेल्समध्ये त्यांची उत्पादनं थेट खरेदी केली जात आहेत. इतकंच नाही, याच गावातले 60 पेक्षा जास्त शेतकरी नेट हाऊस, पॉली हाऊस तयार करून टोमॅटो, काकडी, सिमला मिरची अशा भाज्यांच्या वेगवेगळ्या वाणांचं उत्पादन घेऊन दरवर्षी एकरी 10 ते 12 लाख रुपयांची कमाई करत आहेत. आपल्याला माहिती आहे या शेतकऱ्यांचं वेगळेपण काय आहे? 12 लाख रुपये तक की कमाई कर रहे हैं. जानते हैं इन किसानों के पास क्या अलग है? अपने फल सब्जियों को कहीं आपल्याला माहिती आहे या शेतकऱ्यांचं वेगळेपण काय आहे? आपली फळं, भाज्या त्यांना कुठेही कुणालाही विकता येतात. हे वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण हाच त्यांच्या प्रगतीचा पाया आहे. आता देशातल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा अधिकार मिळाला आहे. फळं आणि भाज्या इतकंच नाही तर आपल्या शेतात घेतलेलं सर्व प्रकारचं उत्पादन, अन्नधान्य, गहू, सरसो, ऊस जे काही उगवतं ते सगळं पीक शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार जिथे चांगला दर मिळेल तिथे विकण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. मित्रहो, 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आलं. या बदलामुळे महाराष्ट्रातल्या फळ आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला याचं उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये
सुमारे 70 गावांमधल्या 4,500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. मध्ये अडते नसतात. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीत थेट सहभागी होतात. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो. गावातल्या युवकांना त्यामुळे रोजगार मिळतो. आणखी एक उदाहरण आहे तामिळनाडूमधल्या थेनी या जिल्ह्याचं. या जिल्ह्यात तामिळनाडू केला फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे. ही फार्मर प्रोड्यूस कंपनी नावालाच फक्त कंपनी आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेला तो एक समूह आहे. या समूहाची व्यवस्था अतिशय लवचिक आहे आणि गेल्या 5-6 वर्षांपूर्वी तो स्थापन करण्यात आला. या शेतकरी समूहानं टाळेबंदीच्या काळात नजीकच्या गावांमधून शेकडो मेट्रिक टन भाज्या, फळं आणि केळी खरेदी केली आणि चेन्नई शहरात भाज्यांचे कॉम्बो संच प्रदान केले. विचार करा किती तरुणांना त्यांनी रोजगार दिला असेल. आणि आनंदाची बाब म्हणजे अडते नसल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ झाला. असेच लखनौमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा असाच एक समूह आहे. त्या समूहाचं नाव आहे इरादा फार्मर प्रोड्युसर. या समूहानं सुद्धा टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतांमधून फळं आणि भाज्या थेट विकत घेतल्या आणि लखनौच्या बाजारात त्यांची थेट विक्री केली. अडत्यांपासून मुक्ती मिळाली आणि हव्या त्या किमतीला त्यांना आपली उत्पादनं विकता आली. मित्रहो, गुजरातमध्ये बनासकांठा इथल्या रामपुरा गावातले इस्माईल भाई हे आणखी एक शेतकरी आहेत. त्यांची गोष्ट सुद्धा ऐकण्यासारखी आहे. इस्माईल भाई शेती करू इच्छित होते, मात्र हल्ली जसा अनेक लोक विचार करतात तसंच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असे की इस्माईल भाईंचा हा विचार फारसा योग्य नाही. इस्माईल भाई यांचे वडील शेती करत होते, मात्र त्यांना त्यात नेहमीच नुकसान होत असे. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना नकार दिला. मात्र कुटुंबियांचा नकार असताना सुद्धा शेतीच करायची असं इस्माईल भाईंनी ठरवलं. शेती करणं नुकसानकारक आहे हा विचार आणि परिस्थिती दोन्ही बदलून दाखवायचीच असा निर्धार इस्माईल भाई यांनी केला. त्यांनी शेती करायला सुरुवात केली, पण नव्या पद्धतीनं नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून. त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करून बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि आज त्यांनी पिकवलेल्या बटाट्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे. अतिशय दर्जेदार बटाट्यांचं पीक ते घेत आहेत. इस्माईल भाई थेट मोठमोठ्या कंपन्यांना या बटाट्यांची विक्री करतात. अडत्यांचा संबंधच येत नाही, त्यामुळे ते शेतीतून उत्तम नफा मिळवत आहेत. आता तर त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेलं सगळं कर्जही फेडून टाकलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट सांगू का, इस्माईल भाई आज आपल्या भागातल्या शेकडो इतर शेतकऱ्यांची मदत करत आहेत. त्यांच्या आयुष्यातही बदल घडवून आणत आहेत. मित्रहो, आज आपण शेतीसाठी जितके आधुनिक पर्याय वापरू तितकीच शेती प्रगत होईल. त्यात नवनवीन पद्धती रूढ होतील, नाविन्यपूर्ण प्रयोग होत राहतील. मणिपूरमध्ये राहणाऱ्या विजय शांती एका नव्या प्रयोगामुळे खूप प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी कमळाच्या तंतूपासून धागा तयार करण्याचा स्टार्टअप उद्योग सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे आज कमळाच्या शेतीमध्ये आणि पर्यायानं वस्त्रोद्योग क्षेत्रात एक नवाच प्रघात सुरू झाला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हाला भूतकाळातला एक किस्सा सांगू इच्छितो. 101 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ष होतं 1919. इंग्रजांनी जालियनवाला बागेमध्ये निर्दोष नागरिकांवर बेछूट गोळीबार केला होता. या नरसंहारानंतर 12 वर्षांचा एक मुलगा त्या घटनास्थळी पोहोचला. हसरा आणि खेळकर असा तो मुलगा. मात्र त्यानं जालियनवाला बागेत जे काही पाहिलं त्यानं तो हादरून गेला. कुणीही इतक्या निर्दयपणे कसं काय वागू शकतं या विचारानं तो स्तब्ध झाला. निरागस असा तो कोवळा मुलगा क्रोधानं पेटून उठला. त्याच जालियनवाला बागेत त्यानं इंग्रज सत्तेविरोधात लढा देण्याची शपथ घेतली. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलं का? होय, मी शहीद वीर भगतसिंग यांच्याबद्दल बोलतोय. उद्या 28 सप्टेंबर रोजी आपण शहीद वीर भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. मी सर्व देशवासियांसह शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक असणारे शहीद वीर भगतसिंग यांना अभिवादन करतो. आपण विचार करू शकता का, एक अशी सत्ता जिनं जगातल्या इतक्या देशांवर राज्य केलं,
यांच्या साम्राज्यावरून सूर्य कधीच मावळत नाही असं म्हटलं जात असे. अशा शक्तिशाली सत्तेला 23 वर्षांच्या एका युवकानं सळो की पळो करून सोडलं होतं. शहीद भगतसिंग केवळ पराक्रमी नव्हते, तर ते विद्वान सुद्धा होते, विचारी सुद्धा होते. आपल्या आयुष्याची तमा न बाळगता भगतसिंग आणि त्यांच्या शूर सहकार्यांनी जी साहसी कृत्य केली, त्यांचं देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीतलं योगदान खूप मोठं आहे. शहीद वीर भगतसिंग यांच्या जीवनातला आणखी एक सुंदर पैलू म्हणजे ते संघभावनेचं महत्त्व जाणून होते. लाला लजपतराय यांच्याप्रती त्यांच्या मनातली समर्पण भावना असो किंवा चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू या सहकाऱ्यांसह इतर क्रांतिकारकांविषयी त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना असो, वैयक्तिक गुणगान त्यांच्यासाठी कधीच महत्वाचं नव्हतं. आयुष्यभर ते एका निश्चित ध्येयासाठी जगले आणि त्याच ध्येयासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला अन्यायापासून आणि इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. नमो ॲपवर हैदराबादचे अजयजी यांनी व्यक्त केलेलं एक मत मी वाचलं. अजयजी लिहितात, आजचे युवक भगतसिंग यांच्यासारखे कशा प्रकारे बनू शकतील? लक्षात घ्या, आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही, मात्र भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम, देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे. शहीद भगतसिंग यांना हीच आपली सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. 4 वर्षांपूर्वी साधारण याच वेळी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी अवघ्या जगानं आमच्या जवानांचं शौर्य आणि निर्भयपणा पाहिला. आमच्या शूर सैनिकांचं एकच उद्दिष्ट होतं, एकच लक्ष होतं, भारत मातेच्या गौरवाचं आणि सन्मानाचं रक्षण करणं. त्यांनी आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही. आपण सर्वांनीच हे पाहिलं की आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ते आगेकूच करत राहिले आणि विजयी होऊनच परत आले. आपल्या भारत मातेच्या गौरवात त्यांनी भर घातली. माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या काही दिवसात आपण सगळेजण अशा अनेक महान व्यक्तींचं स्मरण करणार आहोत, ज्यांनी भारताच्या निर्मितीमध्ये दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे. 2 ऑक्टोबर हा आपणा सर्वांसाठी पवित्र आणि प्रेरक असा दिवस असतो. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री अशा भारत मातेच्या 2 सुपुत्रांचं स्मरण करण्याचा हा दिवस असतो. आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आज घडीला खूप समयोचित आहेत. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, त्यांचा गाभा जाणून घेतला असता, त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते. भारताचा सुगंध दरवळत राहतो. आदरणीय गांधीजींचं आयुष्य आपल्याला आठवण करून देतं की आपल्या प्रत्येक कार्यातून गरिबातल्या गरीब व्यक्तीचं कल्याण कसं करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. त्याचवेळी शास्त्रीजींचे आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देतं. 11 ऑक्टोबर हा दिवस सुद्धा आपल्यासाठी विशेष असतो. या दिवशी आपण भारतरत्न लोकनायक जयप्रकाशजी यांचं त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. जेपी यांनी आपल्या लोकशाही मूल्यांचं संरक्षण करण्यात अग्रणी भूमिका पार पाडली आहे. याच दिवशी भारतरत्न नानाजी देशमुख यांचं सुद्धा आपण स्मरण करतो. त्यांची जयंती सुद्धा 11 ऑक्टोबर रोजी असते. नानाजी देशमुख हे जयप्रकाश नारायण यांचे जवळचे सहकारी होते. जेव्हा जेपी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते, तेव्हा पाटणा इथं त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हा नानाजी देशमुख यांनी तो वार स्वतःवर झेलला होता. या हल्ल्यात नानाजी गंभीर जखमी झाले, पण त्यांना जेपींचं आयुष्य वाचवण्यात यश आलं. 12 ऑक्टोबर रोजी राजमाता विजयाराजे सिंधिया यांची सुद्धा जयंती आहे. त्यांनी आपलं अवघं आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित केलं. त्या राजघराण्यातल्या होत्या. संपत्ती, शक्ती आणि इतर सर्व साधन सामुग्रीची त्यांच्याकडे काहीच कमतरता नव्हती. तरी सुद्धा त्यांनी आपलं अवघं आयुष्य एका मातेप्रमाणे वात्सल्य भावानं लोकहितार्थ वाहिलं. त्यांचं हृदय उदार होतं. या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सोहळ्याचा समारोप होईल. आणि आज मी राजमाताजींबद्दल बोलत असताना मला एक अतिशय भावनापूर्ण प्रसंग आठवतो आहे. खरं तर मला फारच कमी काळ त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक प्रसंग आठवत आहेत, पण एका प्रसंगाबद्दल मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं. कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आम्ही एकता यात्रा काढली होती.
डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू होती. ग्वालियर के पास शिव डिसेंबर जानेवारी महिन्याचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. क्योंकि दिन भर की रात्री सुमारे 12-1च्या सुमाराला आम्ही मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेरजवळ शिवपुरी इथे 2 पोहोचलो. बजे होंगे. मैं मुक्कामी पोहोचल्यानंतर दिवसभराच्या थकव्यामुळे आंघोळ करून आम्ही झोपी जात असू आणि सकाळी तयारी करून रवाना होत असू. तो राजमाता साहब सामने खड़ी थी. सुमारे 2 वाजता आंघोळ करून मी झोपायच्या तयारीत होतो तेव्हा कोणीतरी माझा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला तेव्हा राजमाताजी समोर उभ्या होत्या. कडाक्याच्या थंडीमध्ये राजमाताजींना समोर पाहून मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना वंदन केलं. मी म्हणालो, माताजी एवढ्या अर्ध्या रात्री? त्या म्हणाल्या, नाही बेटा, तुम्ही एक काम करा, मोदीजी हे दूध पिऊन घ्या, गरम दूध पिऊनच झोपा. मुझे नहीं, हळद घातलेलं दूध त्या स्वतः घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की केवळ मलाच नाही तर आमच्या यात्रेत जे 30-40 लोक होते त्यात वाहन चालक होते, कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांच्या खोलीत जाऊन रात्री 2 वाजता राजमाताजींनी प्रत्येकाला दूध प्यायला दिलं. आईचं प्रेम काय असतं, कसं असतं, वात्सल्य कसं असतं, तो प्रसंग मला कधीच विसरता येणार नाही. त्याग और तपस्या से सीख अशा महान व्यक्तींनी आपल्या त्यागानं आणि तपश्चर्यानं आपल्या या धरतीचं पालन पोषण केलं आहे. हे आपलं सौभाग्य आहे. महापुरुषों चला आपण सगळे मिळून एका अशा भारताची निर्मिती करूया ज्या भारताबद्दल या महान व्यक्तिमत्वांना अभिमान वाटेल. त्यांची स्वप्न आपण आपले संकल्प म्हणून स्वीकारूया. कराऊंगा. माझ्या प्रिय देशवासियांनो, अवश्य रखें. कोरोनाच्या या काळात मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो. जाएं. मास्क अवश्य वापरा. नियम चेहरा झाकून न घेता बाहेर पडू नका. परिवार को भी बचा सकता है. 2 मीटर अंतराचा नियम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा वाचवू शकतो. खिलाफ लड़ाई के हथियार है हे असे काही नियम आहेत कि जीवन को बचाने के जे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणून उपयुक्त आहेत. जब तक दवाई प्रत्येक नागरिकाचं आयुष्य वाचवण्याचं सशक्त साधन आहेत. आप स्वस्थ रहें. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, परिवार स्वस्थ औषधं घेण्यात हलगर्जीपणा करू नका. के साथ आपण निरोगी राहा, आपलं कुटुंब निरोगी राहो. याच शुभेच्छांसह अनेकानेक आभार. नमस्कार. हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे.